सिडको तारा प्रकल्पामधून प्रकल्पग्रस्त व अल्प उत्पन्न गटातील महिलांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते। याची माहिती महिलांना देण्यात आली। जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सिडको तारा प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्त बांधवांच्या विद्यार्थ्यांना व महिलांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे स्तुत्य काम सध्या करण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत पनवेल व उरण विभागातील महिलांना या उपक्रमाची माहिती देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम यांच्या वतीने विविध बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। सोमवारी ही बैठक पनवेल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली। सिडको ताराच्या कार्यक्रम व्यवस्थापिका मेधा जोशी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात माननीय विवेक पाटील अध्यक्ष म्हणून तर शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। बदलणाऱ्या काळासोबत आपल्याला देखील बदलावे लागेल, माननीय विवेक पाटील म्हणाले। आजची बैठक जी आपण आयोजित केलेली आहे ती प्रामुख्याने सिडको परिसरातील ज्या गावांमध्ये सिडको आहे त्या गावातील बचत गटांसाठी आपण बैठक बोलवली होती। मध्यंतरी एक 8-10 दिवसापूर्वी जोशी मॅडम मला भेटल्या आणि त्यांनी दोन गोष्टी माझ्याकडे सांगितल्या का विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि महिलांसाठी आपल्याला काम करायचं आहे। तर मी त्यांना सांगितलं महिलांसाठी जर काम करायचं असेल तर आमच्या साऱ्या परिसरामध्ये महिलांची बचत गट आहे। त्या बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांची आपण बैठक या ठिकाणी घेऊ, त्यांना तुम्ही समजावून सांगा की सिडकोच्या काय योजना आहेत आणि त्या योजना सांगण्यासाठी आपण एकत्रित बैठक घेतली तर निश्चितपणे सर्वांना एकत्रितपणे ही माहिती जाईल। मी आताही तुम्हाला सांगतो, नंतरही तुम्हाला सांगतो, आपलं नाव आणि फोन नंबर, बचत गटाचं नाव या ठिकाणी आपल्या प्रोजेक्ट ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे आपण देऊन ठेवायचं। ती सारी यादी जोशी मॅडमकडे त्या देतील आणि त्यांना जसं वाटेल तसं तुम्हाला बोलून तुमच्याशी त्या चर्चा करतील आणि चर्चा करून नेमकी तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतं आणि सिडको काय करणार आहे ही सगळी सांगड आपल्याला घालून एक चांगलं काम उभं करायचं आहे। सिडको एवढी वर्ष आपल्याकडे 70 सालापासून आहे, पण सिडकोने असं कधी याच्या आधी काम केलं आहे का तर त्याचं उत्तर जवळजवळ नाही। पण आता संजय भाटिया सारखे आणि राधा मॅडम सारखे जॉईंट एमडी आणि एमडी आल्यानंतर सातत्याने त्यांची माझी जी चर्चा झाली त्या चर्चेत असं मला लक्षात आलं की त्यांना आपल्या इथल्या स्थानिक लोकांसाठी काहीतरी करायचं आहे। नेहमी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला म्हणून आम्ही मोर्चे काढतो। आज पण सकाळी मोर्चा काढून आलो, आज पण सिडकोच्या विरोधात मोर्चा काढून आलेली आम्ही मंडळी आहोत। पण काही गोष्टीवर सिडकोला विरोध करतो आम्ही, पण त्याचबरोबर सिडकोने चांगली कामं जी करतात त्याचा त्या ठिकाणी अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे। ती योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे। सिडकोच्या योजना तुमच्या गावातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून तुम्ही काम करायचं। त्या योजना नेमका काय आहे, तुम्हाला काय करावं असं वाटतं, या साऱ्या योजना तुम्ही समजावून घ्या आणि आपण काम करायचं। सिडकोचा जेवढा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घेता येईल, आपल्या बचत गटाच्या मेंबरला करून घेता येईल, आपल्या गावातल्या आपल्या महिलांसाठी करून घेता येईल असा प्रयत्न तुमच्याकडनं सातत्याने झाला पाहिजे। तर बाळाराम पाटील यांनी सिडकोच्या प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरण होणार असल्याचे सांगितले। सिडकोनं एक अतिशय चांगला उपक्रम प्रकल्प क्षेत्रातील विद्यार्थी आणि महिलांसाठी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने घेतलेला आहे आणि हे करत असताना एक तळमळीच्या आणि काम करण्याची मनापासून इच्छा असणारे अधिकारी त्या कामासाठी नियुक्त केलेले आहेत। सिडकोनं त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे, किंबहुना पार पाडण्याचा मानस व्यक्त केलेला आहे। आता आपली जबाबदारी आहे की सिडकोच्या आवाजाला आपण हाक देऊया आणि त्याप्रमाणे आपला प्रतिसाद इतका जोरदार असेल की आपण या प्रशिक्षणाच्या दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं सक्षम अशा महिला निर्माण करू ज्या आपल्या संसाराला हातभार लावण्याच्या दृष्टीनं कुठला तरी उद्योग करू शकतील आणि आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थितरित्या चालवण्याच्या दृष्टीनं या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्याच्यातून काहीतरी घेऊन जातील। निश्चितपणानं केवळ प्रशिक्षणावर आपण थांबणार नाही, तर प्रशिक्षण झाल्यानंतर आपण जो काही व्यवसाय करणार आहोत त्याचं मार्केटिंग आणि त्या उद्योगासाठी लागणारी साधन सुचिता जमा करण्याच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे।